हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे सिरीजमधल्या 5व्या एपिसोडमध्ये. वेलकम टू डे नंबर 5 ऑफ आधी पंढरी मग दुनियादारी. बाहेर जाण्याचा प्लॅन केला तर दुपारी 1 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत पाऊसच पडत होता. नंतर 5 वाजल्यानंतर जरा पाऊस बंद झाला. आता मंदिरात जाऊन आलो. जो तुम्ही हा व्हिडिओ जो बघत आहे तुम्ही जाऊन आल्यानंतर बनवतो. सो आपण आता जाऊन आलो यल्लम्मा देवीचं दर्शन करून आलो. मला पण माहिती नव्हतं, फॅमिली मेंबर्स होते ते गेलेले ऑटोमधून, सो त्यांच्यासोबत मी जाऊन आलो. सो लहानचं मंदिर आहे पण सुंदर आहे, तुम्हाला दाखवतोच मी. सो प्रवास आपला सुरू होतो इथून सुरू करूया. लेट्स गो. आता आहे करा. आता पोचलोय दाराशी आणि जाऊन दर्शन करूया. तसे आपल्याला मंदिराच्या बाहेरच ओटी वगैरे मिळेल आणि ॲक्च्युअलमध्ये बाहेर पण आहे, ते तुम्हाला दाखवतो. आता आपण जाऊया दर्शन करण्यास आतमध्ये. सुरक्षेसाठी CCTV कॅमेरा पण लावलेला मध्ये. आणि इथून आत जायचा रस्ता. आपण जरा लोकल लोकांची मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊ. इथे दोघं तिघांना मी विचारलं, जे बाबा मागे बसलेलं होते बोलते नाही सांगणार. एक सांगतो पुढचं सांगेल, दुसरा बोलते की मी नाही सांगणार. कोणाला काय माहिती. ठीक आहे, पण जेवढं मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी.
एवढी सगळी ॲडव्हान्सची पब्लिक आहे आपल्यासोबत. यल्लम्मा देवी की जय, यल्लम्मा देवी की जय. ओके. मंदिराचा परिसर एवढा मोठा आहे आणि इथे आय थिंक कुंड आहे, पण जायला जागा दिसत नाही मला. मागे पण मोकळी जागा आहे तिथे, या बाजूला पण मोकळी जागा आहे. एवढंसं म्हणजे चांगलं आहे, सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. बाकी इथे 2 पिलर आहेत, एक या बाजूला आहे, एक या बाजूला आहे आणि समोरासमोर असं मंदिर आहे. थोडी घाई केल्यामुळे आता घरी चाललं. चप्पल घालायला विसरलो मी घाई. अरे भाई, रिक्षावाला काका जरा घाई करत आहे, पण ठीक आहे. इथे जे बसलेले आहेत बाबा, ह्यांना विचारलं तर बोलले नाही, आणि ह्याला बोललं तर विचारलं की नाही असं. त्यामुळे आता निघूया आपण बिना माहितीचे, डायरेक्ट निघूया घरच्या दिशेने. सो फायनली तुम्ही जर आता मंदिर बघितलं असेल तर हां, थोडं घाईघाईमध्ये व्हिडिओ काढला, कारण ऑटोवाला जरा कटकट करत होता काका. हां, ते बघत असतील तर ऐकू दे त्यांना. तसं होतं त्यांचं, म्हणजे ते सांगत होते चला लवकर असं करू, म्हणून सगळे निघून पडले पटापट. म्हणून जास्ती काही व्हिडिओ काढायलाच नाही मिळाला. दर्शन केला, सगळे बाहेर पडले, निघून आले. जेवढं शूट काढायला मिळालं तेवढं मी काढलं. हा, थोडं चेहऱ्याला इग्नोर करा, कारण प्रवास करून आले म्हणून सगळी धूळ माती उडत होती. आणि एवढे खड्ड्यामधले रस्ते होते ना, रस्त्यामधले खड्डे होते ना, की पूर्ण कंबर अशी आकडून जाईल, तेवढे मोडून जाईल एवढे खड्डे. 3 किलोमीटर आम्ही फक्त खड्ड्याच्या रस्त्यातच चाललो आहे, कारण आपल्या निवासस्थानापासून ते यल्लम्मा देवीचं मंदिर 8 किलोमीटर आहे. त्या 5 किलोमीटर तर आम्ही उत्तम चाललो, पण 3 किलोमीटर पूर्ण खडबडीत रस्त्यात गेलो. एवढी कंबर दुखली की विचारूच नका. म्हणून जरा धूळ माती पण चेहऱ्यावर आहे. हे दिसते ना, हे एवढं सगळं, ते सगळं मातीच उडलेली आहे. जरा चेहरा पण खराब झालेला आहे. आणि त्या मंदिराच्या बाहेर मला एक ऑफवर्ड गोष्ट काय वाटली, म्हणजे आवडली नाही मला ती गोष्ट, की मी आधी विचारलं तिथे जे बाहेर बसलेले ओटी विकणारे, की मला मंदिराबद्दल काय माहिती सांगाल का. पहिल्या जे बाबा होते त्यांना विचारलं, ते बोलले की पुढचे सांगतील असं. पुढच्याकडे गेलो, थोड्या वेळ वाट बघितली, कारण त्यांच्याकडे ग्राहक आलेले होते. त्यांना विचारलं तर बोलते नाही बाबा मी नाही सांगू शकत. म्हटलं की राहू दे, नाही सांगू शकत तर काय करायचं आपल्याला. पण ती गोष्ट एक मला आवडली नाही. ठीक आहे, बाकी प्लॅन तर काय होता की 3 वाजता निघायचं होतं. संत तुकाराम महाराजांचं जो मंदिर आहे इथून ऑलमोस्ट 1.5 ते 2 किलोमीटर दूर आहे, तिथे जाणार होतो मी. पण काय झालं, 1 ते 5 पाऊस पडला, त्यामुळे जायला मिळालं नाही. नंतर ह्यांचा प्लॅन झाला की म्हटलं चला ह्यांच्यासोबतच जाऊ. आता बसलो आहे इथे येऊन बनवतो आहे व्हिडिओ. म्हटलं प्लॅन तर कॅन्सल झाला आहे, येऊन काय करावं, तुम्हाला जरा एक्सपिरियन्स शेअर करतो. तर जेव्हा पंढरपूरला मी आलो, गर्दी एवढी, अफाट गर्दी, भक्तिमय वातावरण आणि लोकांमध्ये उत्साह एवढा की विचारूच नका. आणि मुळात पंढरपूरमध्ये ना फक्त 2 ते 3 दिवस जास्ती गर्दी असते. आषाढी एकादशी आणि त्याच्या 2 दिवसाआधी, त्यात 2 ते 3 दिवसामध्ये खूप जास्त गर्दी असते. हां, ऑलमोस्ट आषाढी एकादशीच्या नंतरच्या दिवशी पण एक गर्दी असते, पण नॉर्मल ते असावीच तेवढी, कारण आषाढी एकादशी संपल्यानंतर पण काही लोक असतात जी मंदिरात दर्शन करण्यासाठी जात असतात. त्यातला एक मी पण होतो. मी पण विचार केलेला की जाईल, मस्त चरण दर्शन करून येईल. 2 प्रकारे दर्शन होतात बरं का पंढरपूरमध्ये, मला आज कळलं. एक मुखदर्शन होते आणि दुसरं चरण दर्शन होते. चरण दर्शनासाठी खूप मोठी लाईन लागली असते, 500 मीटर, जी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली ना, 500 मीटर दूर एवढी लाईन लागलेली. हो, ती तिथूनच सुरू होती. आणि नंतर मग जी मुखदर्शनासाठी जी रांग होती ती जराच होती, मंदिराच्या जस्ट बाजूने होती बस. नंतर मी प्लॅन केलेला होता की आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जाईल. रांग बघितली तर अफाट मोठी रांग. म्हटलं देव तर कुठे जात नाही आहे, दुसऱ्या दिवशी जाऊया. दुसऱ्या दिवशी गेलो, पुन्हा तेवढीच लाईन. तिसऱ्या दिवशी गेलो, तेवढीच लाईन. शेवटी आज 4थ्या दिवशी गेलो तर दर्शन मिळालं, मुखदर्शन खूप सुंदर झालं. पण आपण प्लॅन करतो ते होत नाही, पण जो देवाचा प्लॅन असतो तो खूप छान ठरतो. कारण मुखदर्शन एवढ्या सुंदर प्रकारे झालं की पूर्ण विठ्ठलांची मूर्ती मला बघायला मिळाली. इतकी सुंदर की अक्षरशः माझ्या अंगावर काटे आले. रुक्मिणी मातेचं मंदिर पण त्याच्या मागे होता, कारण मंदिराचं शूटिंग अलाउड नव्हती.
बाकी काय नाही, दर्शन एकदम सुंदर झालं, शब्दात नाहीच वर्णन, एवढा भारी होतं. मंदिराच्या बाहेरच ना नामदेव पायरी पण आहे आणि बाजूला कानोपात्रेचं झाड पण आहे आणि बरेचसे म्हणजे मंदिरं माझे बघायचे सुद्धा राहिलेले आहेत, दर्शन करायचे सुद्धा राहिलेले आहेत. संत तुकाराम महाराजांचं मंदिर राहिलेलं आहे, आणखी बरेच मंदिरं राहिलेली आहेत. सो ते जर मला जमलं तर उद्याच्या एपिसोडमध्ये मी नक्की दाखवेल. आणि या 4-5 दिवसामध्ये पंढरपूरमध्ये मला उत्तम अशी लोकं पण मिळाली बरं का, एकदम फ्रीली बोलणारी 2-3 लोकं मिळाली, पण खूप चांगली होती. बाकी एक्सपिरियन्स खूप चांगला होता पंढरपूरचा. 7 दिवस राहिलो पण वसूल आहे, सगळं वसूल आहे. पण मंदिर इतकं सुंदर आहे ना, पूर्ण महाल वाटते बरं का, पूर्ण महाल. यायलाच तर पाहिजे इथे. बस बाकी हे 4-5 दिवस चांगले निघून गेले. उद्याच आपल्याला निघायचा प्रवास करायचा आहे. सो आजचा व्हिडिओ आपला इथेच संपवूया. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हां, सिरीजबद्दल तुमच्या मित्रांना नक्की सांगा, रिलेटिव्सला शेअर करा. ऑलमोस्ट भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये परतीच्या प्रवासात. कदाचित काहीतरी विशेषसुद्धा होऊ शकते. देवाचा प्लॅन नक्कीच चांगला असतो. आजचा माझा दिवस खूप चांगला गेला. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.